ऑपरेशन टायगरची सातत्याने होणारी चर्चा आणि त्यानंतर अशा प्रकारच्या घडामोडी घटनाक्रम यामुळे येणाऱ्या काळामध्ये काय नेमकं राजकीय वर्तुळात घडतंय पाहणं महत्त्वाचं असेल। आपले प्रतिनिधी विजय साळवी आपल्या सोबत आहेत। विजय, 2 ते 3 दिवसापासून सातत्याने ही चर्चा होत होती की ऑपरेशन टायगर होणार, मात्र ते नुसती मतमतांतर आणि आरोप प्रत्यारोप टोले प्रतिटोले होते। आता प्रत्यक्षात खासदार तिकडे पोहोचल्याचं कळतंय। येणारे काही तास फार महत्त्वाचे। विजय, अश्विन, किंबहुना गेल्या दिवसभरात ही चर्चा देखील बारगळल्याचं चित्र होतं, कारण शिंदेनी जेव्हा त्यांना प्रश्न विचारण्यात आला लिफ्टमध्ये शिरता त्यांनी एकही शब्द याच्याविषयी उच्चारला नव्हता। लिफ्टमध्ये शिरल्यानंतर त्यांनी केवळ आपल्या प्रतिनिधीच्या कॅमेराकडे पाहून हात दाखवला, याच्या पलीकडे शिंदेनी एक चकार शब्द काढला नाही। पण आज रात्र आता वाढत चालली आहे आणि त्यानंतर या साऱ्या ऑपरेशन टायगर म्हणा किंवा ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार त्यांची फोडाफोडी म्हणा, याच्या दृष्टीनं हालचाली वाढल्याचं चित्र आहे। याचं मुख्य कारण म्हणजे अश्विन, भाऊसाहेब वाकचौरे हे एकमेव खासदार ज्यांच्याविषयी शंका होती ते दिल्लीत आहेत, पण बाकीचे खासदार हे अनरिचेबल आहेत। आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हाती आलेल्या माहितीनुसार नांदेडमधून चार्टर्ड फ्लाईटने संजय बंडू जाधव आणि संजय देशमुख हे दोघं दिल्लीच्या दिशेने रवाना झालेत। नागेश पाटील आष्टीकर असतील किंवा ओमराजे निंबाळकर असतील, हे दोघंही नॉट रिचेबल आहेत। त्यामुळे याच्यावरनं तर्कवितर्क लावले जात आहेत आणि हे तर्कवितर्कच असं सांगतायत अश्विन, किंवा सूत्र अशी सांगतायत की उद्या ही सारी मंडळी लोकसभा अध्यक्षांना भेटण्याची शक्यता आहे आणि त्यानंतरच पुढचा निर्णय होईल। कारण तांत्रिकदृष्ट्या या संदर्भात काय होऊ शकतं हे आपल्याला अजून कल्पना नाही आहे। 9 खासदार आहेत, 9 पैकी 2/3 म्हणजे 6 होतात, पण 6 पेक्षा 1 जास्त हवा म्हणजे 7 पाहिजेत। तर 7 ही बेरीज होते का, 7चं समीकरण जुळून येतंय का, याच्याविषयीचं गूढ अजून कायम आहे। पण 6 जरी खासदार फुटणार असतील तर ते 6 जण कोण याच्याविषयी शंका आहे। पण बरीचशी नावं आपण जी घेतली ती अश्विन सध्या तरी नॉट रिचेबल आहेत। अश्विन, खरं त्याच्यामुळे नॉट रिचेबल खासदार आणि त्यातच एकनाथ शिंदे दिल्लीला पोहोचणं किंवा दिल्लीला रवाना होणं हा निवळ योगायोग म्हणायचं की खरंच आता जसं आपण म्हणतोय की आधी चर्चा बारगळलेली होती आणि आता उद्या हे थेट लोकसभा अध्यक्षांना भेटू शकतात आणि एकनाथ शिंदे त्याच वेळी दिल्लीमध्ये असणार, निवळ योगायोग नसू शकणार मग? विजय, अनेक दृष्टीने अश्विन इथे योगायोग जुळून येतोय असं म्हणावं लागेल। याचं कारण आपण सकाळपासून ऐकलं की संजय राऊत दिल्लीला गेले, मग अरविंद सावंत दिल्लीला जाणार, मग अनिल देसाई पण दिल्लीला जाणार। हे जे ठाकरेंची सगळी एकनिष्ठ मंडळी आहेत ही सगळी दिल्लीत पोहोचत आहेत आणि त्यांची शिवसेनेच्या पक्षाची, संसदीय पक्षाची बैठक त्यांच्याकडनं बोलावली जाण्याची शक्यता आहे। आणि तिथं जर ही मंडळी असतील नसतील तर तांत्रिकदृष्ट्या काय होईल, हा माझ्या मनात एक पत्रकार म्हणून आलेला पहिला प्रश्न आहे। दुसरा त्याच्यानंतर मुद्दा हा आहे अश्विन की जर 7 आकडा हवा असेल तर तो 7 आकडा होतोय का, आणि जर 6 आकड्यामुळेच जर तांत्रिक गणित जुळून येत असतील तर ती 6 मंडळी कोण आहेत? कारण एक गोष्ट तर स्पष्ट आहे, अरविंद सावंत आणि त्याचबरोबर अनिल देसाई हे 2 ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार असे आहेत ते ठाकरेंसोबत कायम राहतील आणि अरविंद सावंतांनी तर अगदी स्पष्ट सांगितलंय की अखेरच्या श्वासापर्यंत ते ठाकरेंसोबत राहतील। त्यामुळे 7 पैकी नेमके 6 खासदार कोण आहेत जे दिल्लीला पोहोचतायत आणि कदाचित ते लोकसभा अध्यक्षांना भेटून शिंदेंच्या बाजूनं कौल घेण्याची शक्यता सांगितली जाते। अश्विन, खरं त्याच्यामुळे येणारे काही तास फार महत्त्वाचे आहेत आणि आजच्या दिवसभरातल्या घडामोडी असतील, कालच्या असतील आणि नेत्यांची वक्तव्य असतील। काल विजय, शिवसेनेच्या नेत्यांनी तर स्पष्टच सांगितलं होतं की काही आमदार आणि खासदार हे थेट आमच्याकडे येणार आहेत आणि वर्धापन देखील जवळ आहे, त्यामुळे या घडामोडींनी वेग घेतलाय। विजय, अगदी स्पष्ट सांगितलं होतं आणि अनेकांनी तर असं भाकीत वर्तवलंय। खरं तर अश्विन, राजकारणात असं म्हटलं जातं नेहमी की कुठलाही राजकीय पक्ष असेल किंवा कुठलाही राजकीय कार्यकर्ता असेल तो कधीही संपत नसतो। पण आज आपण पाहिलं की शिंदेचे जे समर्थक नेते आहेत किंवा शिंदेच्या शिवसेनेचे जे नेते आहेत ती सारी मंडळी असं सांगत होती की 2019 पर्यंत ठाकरेंची शिवसेना संपणार आहे। आणि त्या विजय, तुला थोडंसं थांबवतो मी। आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे आपल्या सोबत आहेत दूरध्वनीवरून। सुषमाताई, काल परवापर्यंत आपले नेते ठाम होते, अगदी आज सकाळपर्यंत देखील ग्वाही देत होते की असं काहीही होणार नाही, आमचे नेते, आमचे खासदार आपल्या सोबत आहेत। पण आता आपले असे खासदार दिल्लीला गेलेत हे मुळात आपल्याला कळलंय का? आपल्याकडे काय माहिती आहे आणि खरंच आपले हे 6 खासदार आपली साथ सोडणार आहेत सुषमाताई?